Hello, dear friends. Today I am going to introduce you a very interesting chapter from unit number 1, that is Be a Smart. यशस्वी बना. विद्यार्थी मित्रांनो, मी खास शब्द वापरला इंट्रोड्यूस. तुमची ओळख करून देतो. का? तर हा चॅप्टर आपल्या आयुष्याला मार्ग दाखवणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला यशाकडे घेऊन जाणार आहे, म्हणून मी त्याची तुमच्यासोबत ओळख करून देतो असं बोलतो आहे. बिफोर वी गो थ्रू द चॅप्टर, आय वॉन्ट टू इंट्रोड्यूस यू विथ द चिटचॅट सेक्शन or the warming up. Planning your career is not an easy task, but we can reduce the distress by making a proper choice. If we do what we love to do, the journey becomes smooth and leads to success. कसं आहे मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला त्याचं शिक्षण संपल्यानंतर कुठला ना कुठला व्यवसाय किंवा कुठला ना कुठला कोर्स त्याला निवडावा लागतो उच्च शिक्षण घेण्यासाठी. अशा वेळेला आपण काय करावे, कुठला मार्ग घ्यायचा, कोणते करिअर निवडायचे किंवा कुठला व्यवसाय निवडायचा, हे काही सोपं काम नाही. परंतु आपण हे करिअर निवडताना पुढे होणारा त्रास कमी करू शकतो. करिअर निवडताना जर का आपण आपल्या आवडणाऱ्या गोष्टींचा विचार करून जर करिअर निवडले ना, तर यश आणि तो या मार्गाने आपण जर गेलो तर ते यश आपल्याला सहज आणि आनंदी यश आपल्याला प्राप्त करून देऊ शकते. द फॉलोइंग डायग्राम शोज इम्पॉर्टंट फॅक्टर टू बी कन्सिडर्ड while choosing a career. Discuss with a group which factors you regard as important. व्यवसाय किंवा पेशा निवडताना पुढील काही महत्त्वाचे घटक आपल्याला लक्षात घेणे गरजेचे आहे. तुम्ही जर स्क्रीनवर पाहिलं तर ते घटक तुमच्या समोर आहेत. इंग्रजीमध्ये असं म्हटलं जातं, देर इज नथिंग ॲज द बेस्ट करिअर, बट देर इज परफेक्ट करिअर फॉर एव्हरी वन ऑफ अस. सर्वोत्तम असं कुठलंही करिअर या जगामध्ये नाही आहे, परंतु प्रत्येकांसाठी योग्य असं करिअर इथे मात्र निर्माण केलेलं आहे. ते मात्र आपल्याला निवडावं लागतं आणि ती योग्य निवड केली की आपल्या आयुष्यामध्ये यश आणि आनंद या दोन्ही गोष्टी आपल्याला मिळतात. मग पहिलं आहे करिअर फॅक्टरमधला पहिला पॉईंट त्यांनी आपल्यासमोर दिला आहे, तो म्हणजे स्किल. आपण जे करिअर निवडतो आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपलं स्किल दाखवणं किंवा ते आपल्यामध्ये ते स्किल असणं खूप गरजेचं आहे. मग स्किल कसं आहे की आपल्याला इतर लोकांशी इंटरॅक्ट करता यायला पाहिजे. इंटरॅक्शन आपलं होणं गरजेचं आहे. बघा, जसं LIC एजंट आहे, या व्यक्तीला दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, एक स्किल आणि दुसरी ॲबिलिटी. त्याने जर स्किल वापरून समोरच्याला पॉलिसी घेण्यास प्रवृत्त केलं तर त्याची ॲबिलिटी सिद्ध झाली आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. म्हणजे दोन पॉईंट मी इथं तुम्हाला सांगतोय, स्किल आणि ॲबिलिटी. दुसरा पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे इंटरेस्ट, ज्याच्यामध्ये स्किल आहे, ॲबिलिटी आहे आणि जर या दोन्ही गोष्टीबरोबर त्याचा जर इंटरेस्ट त्या गोष्टीमध्ये असेल तर मग मात्र यश संपादन करायला काही वेळ लागणार नाही. इंटरेस्ट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर
while choosing career. करिअर निवडताना किंवा व्यवसाय निवडताना इंटरेस्ट त्या व्यवसायामध्ये आपल्याला असणं गरजेचं आहे. नंतर पुढचा पर्सनॅलिटी ट्रेट्स, व्यक्तिमत्वाचे गुणधर्म आपण असं त्याला मराठीमध्ये म्हणू. करिअर निवडताना आपली पर्सनॅलिटी कशी आहे हे पाहणं सुद्धा प्रत्येकाचा गरजेचं असतं. तो व्यवसाय किंवा ती नोकरी आपल्या व्यक्तिमत्वाला पूरक आहे किंवा नाही आहे हेही पाहणं गरजेचं असतं. कारण काम करत असताना जर मला एकांतात बसण्याची सवय असेल किंवा एकट्याने काम करायची सवय असेल आणि तुम्ही जर करिअर निवडलं एखाद्या ऑफिसमध्ये काम करायचं, तर मग तिथे येणारी पब्लिक, तिथे येणारी जनता या सगळ्यांचा जर विचार केला तर मग आपलं पर्सनॅलिटी ट्रेट त्याच्यामध्ये बसत नाही. त्यानंतर काही व्यक्तींना काम करण्यासाठी निवांत वेळ हवा असतो आणि ऑफिस वेळ हा साधारण 10 ते 5 असा ऑफिस वेळ आहे. या वेळेमध्ये काम होत नाही म्हणून त्याला, म्हणजे जनता भरपूर असते म्हणून त्याला काम करता येणार नाही, अशाही काही पर्सनॅलिटी असतात. किंवा कधीकधी मी कामासाठी तयार आहे किंवा नाही हेही समजणं महत्त्वाचं आहे. एखादं काम करताना मी धोका पत्करू शकतो किंवा नाही हेही तपासणं गरजेचं आहे. पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा तो म्हणजे डिमांड. मार्केटमध्ये आज कशाला डिमांड आहे हे पाहणं खूप गरजेचं आहे. तेव्हाच आपण ते करिअर किंवा तो व्यवसाय निवडू शकतो. सध्या कोणत्या फील्डमध्ये काय चालू आहे, तिथं कशाची मागणी आहे हे पाहणं करिअर निवडताना खूप गरजेचं असतं. नंतर पुढचा महत्त्वाचा पॉईंट सांगितला की फायनान्शियल गेम. वी लर्न फॉर अर्न. आपण शिकलो ते कमवण्यासाठी आणि प्रत्येक व्यक्तीला कमवणं हे आवश्यक आहे. निवडलेल्या करिअरमधून आपलं किती उत्पन्न होईल याचा देखील विचार होणं गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. करिअर असं निवडा की ज्याच्यामध्ये चांगलं फायनान्शियल गेन तुम्हाला होईल. पुढचा महत्त्वाचा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे फॅमिली प्रोफेशन. अनेक व्यावसायिक आहेत ज्यांचा ऑलरेडी सेट बिझनेस आहे आणि त्या मुलाच्या वडिलाला समजा असं वाटत असेल की त्या मुलाने सुद्धा माझा बिझनेस सांभाळायला यायला पाहिजे, तर कौटुंबिक व्यवसाय आपला जपणं किंवा पाहणं हे सुद्धा करिअर निवडताना महत्त्वाचं आहे. एखाद्या व्यक्तीचं कपड्याचं मोठं दुकान आहे आणि त्या मुलाला फोटोग्राफीमध्ये इंटरेस्ट आहे, नॅचरल फोटोग्राफी, कुठं वाईल्ड फोटोग्राफी करण्याचा इंटरेस्ट आहे, तर त्याला त्या दुकानात बसून त्याच्या आयुष्यामध्ये तो यशही प्राप्त करू शकणार नाही आणि आनंद तर विषयच नाही. पुढचं महत्त्वाचा आणि शेवटचा पॉईंट करिअर फॅक्टरमधला आपण लक्षात घ्यायला पाहिजे, फ्युचर प्रॉस्पेक्ट्स. भविष्यातील संभाव्यता आपण असं त्याला म्हणतो. एखाद्या व्यक्तीला शिक्षण संपल्याच नोकरी लागली, क्लर्क म्हणून तो जॉईन झाला आणि शेवटी रिटायरही क्लर्क म्हणूनच झाला, तर त्याच्या भविष्यात कुठलीही संभाव्यता नव्हती असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्याच्याचबरोबर दुसरा एखादा व्यक्ती नोकरीला लागला आणि त्यांनी त्या नोकरीमध्ये संधी शोधत गेला, ज्युनियर क्लर्कवरून सिनियर क्लर्क झाला, ऑफिसमध्ये ऑफिसर पदापर्यंत तो जाऊन पोहोचला आणि मग शेवटी तो रिटायर झाला. ह्या गोष्टी बघणं खूप गरजेचं असतं. म्हणजे काय, तर आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या कामामध्ये आपलं प्रमोशन होईल किंवा नाही हेही बघणं खूप महत्त्वाचं असतं. या सगळ्या करिअर फॅक्टरचा तुम्ही विचार करावा करिअर निवडताना. या सगळ्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर असाव्यात, तेव्हाच तुम्ही करिअर निवडू शकता. फ्रेंड्स, second thing we have to learn in chit chat section,
that is an acrostics. Acrostic. What is meant by acrostic? It is a form of writing where the first letter in each of line forms another word. हा एक लिखाणाचा प्रकार आहे आणि ज्याच्याविषयी लिहितो आहे आपण त्या गोष्टीचं नावाचा जो शब्द आहे त्याच्या प्रत्येक अल्फाबेटपासून एक नवीन शब्द तयार होतो आहे. जसं सगळ्यांचं आवडतं व्यक्तिमत्व प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असतं ते म्हणजे फ्रेंड. हे नातं आपण स्वतः तयार करत असतो. या फ्रेंडविषयी आपल्याला ॲक्रॉस्टिक बनवायचं जर सांगितलं तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो. तसं एक एक्झाम्पल त्यांनी फ्रेंडविषयी इथं दिलेलं आहे. फेथफुल. फ्रेंडचं एफपासून काय शब्द तयार होतोय? फेथफुल. आर रिस्पेक्टेबल. आय inspiring. E encouraging. Noble from N, and the last alphabet D dependable. मित्रांनो, याच पद्धतीने आपल्याला काही आणखी शब्द बनवायचे आहेत. प्रिपेअर अँड युअर ओन सच ॲक्रॉस्टिक फॉर. स्वतःच्या मनाने तयार करायच्या. युअर डिअरेस्ट फॅमिली मेंबर. तुमच्या घरातला सगळ्यात आवडता व्यक्ती जो आहे त्याच्याविषयी तुम्हाला त्याच्या नावापासून ॲक्रॉस्टिक आपल्याला तयार करायचं आहे. नेम ऑफ युअर बेस्ट फ्रेंड. तुमच्या जवळच्या मित्राचं नाव लिहायचं आहे आणि त्याच्या प्रत्येक अल्फाबेटपासून आपल्याला ॲक्रॉस्टिक तयार करायचं आहे. अ क्वालिटी ऑर फिलिंग. एखाद्या व्यक्तीमधला एखादा गुण सांगायचा आहे किंवा फिलिंग म्हणजे भावना. जसं सॅड आहे, हॅपी आहे, लव आहे. आणि लास्ट एनी प्रोफेशन. एखादा जो काही व्यवसाय आहे एखाद्या व्यक्तीचा त्या प्रोफेशनविषयी तुम्हाला लिहायचं आहे. जसं डॉक्टर आहे, टीचर आहे, ॲडव्होकेट आहे. याच्याविषयी ॲक्रॉस्टिक तयार करायचं आहे. या चारींचं ॲक्रॉस्टिक तुम्हाला स्वतः करायचं आहे. मी 2चं ॲक्रॉस्टिक तुम्हाला इथे सांगतो. फिलिंग ऑफ लव. लव या शब्दापासून तुम्हाला ॲक्रॉस्टिक तयार करायचं आहे. एल लाफ्टर. ओ ऑप्टिमिझम. व्ही व्हॅल्यू. ई इटर्निटी. आणि दुसरं प्रोफेशनविषयी जर म्हणलं तर टीचरविषयी आपण प्रोफेशन आहे त्याच्याविषयी जर म्हणलं तर टीपासून थॉटफुल होईल. ईपासनं एनर्जेटिक. एपासनं अमेझिंग. सी केअरिंग. एच हेल्पफुल. ई एनकरेजिंग. अँड द लास्ट अल्फाबेट आर रिस्पॉन्सिबल. अशा पद्धतीने आपल्याला ॲक्रॉस्टिक बनवायचं आहे. या पद्धतीनेच तुम्ही तुमच्या बेस्ट फ्रेंड आणि डिअरेस्ट फॅमिली मेंबर जो असेल त्याचं नाव लिहून तुम्हाला ॲक्रॉस्टिक बनवायचं आहे. हे चारही ॲक्रॉस्टिक तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहू ठेवा. द लास्ट पार्ट वी हॅव टू सी इन द चिट चॅट सेक्शन. That is, say whether the underlined words in the following sentences are used as a noun or verb or adjective. खालील दिलेल्या वाक्यामध्ये तुम्हाला जे अंडरलाईन केलेला शब्द आहे तो नाऊन आहे की व्हर्ब आहे की ॲडजेक्टिव्ह आहे हे तुम्हाला शोधायचं आहे. मित्रांनो, इंग्रजीमध्ये एकच शब्द वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरला जातो. जसं नाऊन म्हणून वापरला जातो, व्हर्ब म्हणूनही वापरला जातो. तोच शब्द ॲडजेक्टिव्ह म्हणून सुद्धा वापरला जातो. ते शब्द त्या वाक्यरचनेत काय फंक्शन करते
तसेच ते त्या वाक्यात कुठे आलेले आहेत यावरून त्या शब्दाचे त्या वाक्यातील काय फंक्शन आहे हे आपण सांगू शकतो. लुक ॲट द स्क्रीन. द फर्स्ट सेंटेन्स, आय वॉक टू स्कूल एव्हरी डे. आय सब्जेक्ट आहे. जनरली सब्जेक्ट नंतर येणाऱ्या शब्दाला यांनी अंडरलाईन केलं तर तो शब्द हा व्हर्ब असतो. व्हर्ब म्हणजे ॲक्शन. म्हणून या वॉकसाठी मी व्हर्ब असं ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे समोर. नेक्स्ट सेंटेन्स त्यांनी दिला आहे, आय गो फॉर अ वॉक एव्हरी डे. गो हा या वाक्यामधला व्हर्ब आहे आणि वॉक हा व्हर्ब म्हणून सुद्धा वापरला जातो, परंतु इथं वॉक एव्हरी डे म्हणजे वॉक हे नाऊन आहे. थर्ड सेंटेन्स, दे गेव मी अ गिफ्ट एव्हरी डे. गेव हे व्हर्ब आहे आणि गिफ्ट हे नाऊन आहे. यू कॅन गिफ्ट हर अ स्टोरी बुक. बघा, वरच्या वाक्यामध्ये गिफ्ट हा शब्द नाऊन म्हणून वापरलेला आहे, तर खालच्या वाक्यामध्ये यू कॅन गिफ्ट, यू सब्जेक्ट, कॅन मॉडल ऑक्झिलरी आणि गिफ्ट हे व्हर्ब आहे. नेक्स्ट सेंटेन्स, इट वॉज सोल्ड ॲज अ गिफ्ट पॅक. गिफ्ट पॅक म्हणून विकला गेला आहे. सोल्ड V2 वापरलेला आहे. हे ॲडजेक्टिव्ह आहे. काय आहे? ॲडजेक्टिव्ह. दे बॉट अ न्यू हाऊस ऑन 10th स्ट्रीट. बॉट इथं व्हर्ब आहे आणि न्यू हाऊस, न्यू या शब्दाला त्यांनी अंडरलाईन केलं आहे. न्यू हा नाऊन म्हणून इथे वापरलेला आहे. नेक्स्ट and the last but one sentence, the water tank leak a lot. The water tank, it's a subject, and after subject always comes the verb. Leak, it is a verb. And the last sentence, the old age home houses 100 aging and homeless people. इथे ओल्ड एज होम हे सब्जेक्ट आहे. हाऊसेस हा शब्द इथे व्हर्ब म्हणून वापरलेला आहे. सो फ्रेंड्स, दिस इज व्हॉट द चिटचॅट सेक्शन इज. वी विल गो थ्रू द स्टोरी or the chapter in detail in next period. Thank you very much for hearing me carefully. And one more thing friends, please do like and subscribe my channel so I can do or I can send videos to you daily. Thank you very much.